की मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल किती महत्वाचा आहे समजा. मिस्टर मूर्ती, नारायण मूर्ती का म्हणतायत 72% आपला यूथ अनएम्प्लॉयेबल आहे का? की तुमचा मुलगा काय करतोय याच्यावरती बरोबर. तुमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे. बरोबर. त्या बाबतीत तुम्ही कन्सिस्टंट असले पाहिजे. असं नाही की मुलगा जॉब करतोय किंवा शिकतोय तर मग तुम्ही तो लक्ष नाही द्यायचं समजा, त्याच्याकडे कंटिन्युअसली तुमचं लक्ष असलं पाहिजे. का सुनील सर, का पालकांनी? कारण आता मुलगा मोठा झालाय. कारण इव्हन मित्र कसे ठेवावे किंवा कुठल्याही Okay. मुलाला किंवा त्याच्या पॅरेंट्सला त्याच्या मुलासाठी करिअर प्लॅनिंग करायची असेल तर ते कुठल्या एज पासून त्याने स्टार्ट केलं पाहिजे. माझ्याकडे MA, MCOM, MSc XYZ केलेलं आहे. ते त्यांना जे हवंय ना ते नाही माझ्याकडे. प्रॉब्लेम काय होतो ना की मुलांना करायचं काहीतरी वेगळं असतं, बरोबर. आई वडिलांना अपेक्षित काहीतरी वेगळं असतं आणि ते ऐकून घ्यायला तयार नसतात. बरोबर. आई वडील म्हणतायत, समाजाचे म्हणतात म्हणून ते इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, मेडिकलला ॲडमिशन घेतात आणि मग कुठंतरी त्यांना ड्रॉपआउट व्हावं लागतं किंवा सोडावं लागतं ते सगळं काही. करिअरचा डिसिजन जर चुकला असेल तर तो कसा नीट परत त्याला ट्रॅकवर आणलं पाहिजे. जी गोष्ट तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला एक्सप्लेन करतं, सो प्लीज समजून घ्या. कित्येक वेळेला आपण स्वतः आपल्यालाच कळत नसतं व्हॉट इज हॅपनिंग. सेलिब्रेट युअर फेल्युअर्स. ओके. सेलिब्रेट युअर फेल्युअर्स. नापास होणं गरजेचं आहे. पॅरेंट्सचा आणि मुलांचा आजकाल ना खूप कम्युनिकेशन गॅप वाढत चाललाय. खरी तो आधीही होता आणि आता मला असं वाटतं की उलट वाढत चाललाय. बरोबर. तर हा कमी कसा करायचा? कारण हा गॅप जर कमी झाला तर दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.